जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा तलावात मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। तलावात लहान मोठे मिळून तब्बल 1 टनांच्या आसपास मासे मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे। MIDC परिसरातील केमिकल कंपन्यांकडून कोणतीही प्रक्रिया न करता दूषित रासायनिक पाणी थेट तलावात सोडले जात असल्यानेच माशांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप आदिवासी मच्छीमार सोसायटीने केला आहे। या घटनेमुळे शासनमान्य आदिवासी मत्स्यमार सोसायटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे। तलावाच्या काठावर मृत माशांचे खच पडले असून या प्रकारामुळे पर्यावरणासह स्थानिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे। 2018 पासून या केमिकलयुक्त पाण्याबाबत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब सैंदाणे यांनी केला आहे। दरम्यान दूषित पाणी सोडणाऱ्या संबंधित कंपन्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी आणि झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी अशी मागणी आदिवासी मच्छीमार सोसायटीने केली आहे। या गंभीर प्रकरणाकडे प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। माझी आदिवासी मच्छीमार सहकारी संस्था ही सहकार कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था आहे। सहकार कायद्याच्या तत्त्वज्ञानानुसार आमची संस्था कार्यरत आहे, कार्य करत आहे आणि याच्या माध्यमातून 40 ते 50 लोकांना स्वयंरोजगार देण्यात येतो। परंतु MIDC कंपन्यांचे जे 16 फॅक्टऱ्यांचं जे केमिकल पाणी येतं तर ते 2018 पासून तर आतापर्यंत त्या संस्थांवर कारवाई होत नाही आणि संस्थेच्या या 40 ते 50 लोकांवरती उपासमारीची वेळ येते। कारण की सहकार कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्थेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होतं। संस्था ही दरवर्षी शासनाला हजारो रुपयाचं महसूल भरते। त्या महसूलच्या माध्यमातून आम्हाला काहीही शासनाकडनं योजनेचा लाभ मिळत नाही आणि या मन्यारखेडा तलावाचं देखरेख करण्यासाठी आम्हाला कोणतीही मदत होत नाही। कारण की या मन्यारखेडा तलावामध्ये 16 कंपन्यांचं केमिकल पाणी आल्यामुळे या तलावात विषारी पाणी तयार होतं आणि हजारो किलो माल आज संध्याकाळी कालच्या संध्याकाळी मृत्युमुखी पडल्या। सकाळी मी आपला मीडियावाल्यांना फोन करून बोलवलं तर या धरणावरती येऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि माझी मुलाखत सुद्धा घेतलेली आहे। परंतु त्याच्यातून मला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। परंतु या स्वयंरोजगार ज्या लोकांना देतो तर त्या संस्थेचा विचार प्रशासनाने मत्स्य विभागाने केला पाहिजे आणि कलेक्टर साहेबांना एकच विनंती आहे की या तलावाकडे साहेबांनी जर लक्ष दिलं तर या तलावाचं सुशोभीकरण सुद्धा होईल, पर्यटक स्थळासारखं सुद्धा आता करता येईल। कारण की हा मध्यभागी शहराच्या मध्यभागी येणारा एक तलाव आहे आणि या तलावावर शोभीकरण करावं असं कलेक्टर साहेबांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे। नाव तुमचं नाव? माझं नाव साहेबराव कौतिक सैंदाणे उर्फ बाळासाहेब सैंदाणे, आदिवासी मच्छीमार सहकारी संस्था मन्यारखेडा या संस्थेचा मी चेअरमन आहे।